नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही निर्णय घेत आहे की परिस्थिती तुमच्यासाठी घेत आहे? हा एक असा प्रश्न आहे ना, जो पहिल्यांदा ऐकल्यावर मनाला एक प्रकारची एक अस्वस्थता देतो. नक्कीच. कारण आपण नेहमी स्वतःला हेच सांगत असतो की आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच आहोत. पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने अगदी शांतपणे यावर विचार करतो, तेव्हा आत कुठेतरी एक जाणीव होते की की कुठेतरी काहीतरी चुकतंय. होय. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अस्वस्थतेच्या मुळाशी जाणार आहोत. श्रोते हो, जरा तुमच्या दैनंदिन आयुष्याकडे वळून पहा. हं, कधी असं होतं का की तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं आहे, ते काम तुमचं भविष्य बदलू शकतं हे तुम्हाला माहीत आहे, पण तरीही तुम्ही ते सतत पुढे ढकलत आहात? ज्याला आपण इंग्रजीत प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो. अगदी बरोबर. किंवा भविष्याची चिंता इतकी सतावते की रात्रीची झोप उडते. आपण सतत स्वतःची इतरांशी तुलना करतो. एक प्रकारचा नकोसा तणाव घेऊन जगतो. खूपदा होतं असं. आणि मनात विचारांचं इतकं काहूर माजलेलं असतं की आपला स्वतःवरचा विश्वासच उडून जातो. आपण सकाळी उठतो, पण उत्साहाने नाही तर एका ओझ्याने. हे जे तुम्ही आता वर्णन केलंत ना, ती आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे आपण सगळेच हे अनुभवतो. आणि हे अनुभवताना आतून एक स्पष्ट आवाज सांगत असतो की हे चुकीचं होतंय, मला बदलायला हवं. हो, आपण ठरवतो की उद्यापासून नवीन सुरुवात करू. एक्झॅक्टली. आपण अनेकदा ठरवतो, पण उद्या उजाडतो आणि आपण पुन्हा त्या चक्रात अडकतो. आपण ते चक्र तोडू शकत नाही, कारण कारण आपण त्या चक्राची मूळ रचनाच समजून घेतलेली नसते. आणि म्हणूनच बहुतेकांना असं वाटतं की हे तर माझ्याच आयुष्यात घडतंय, मीच कुठेतरी कमी पडतोय. अगदी. पण काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात. आजचा आपला हा प्रवास एका अशा पुस्तकावर आधारित आहे ज्याने मानवी मानसिकतेच्या या गडद सत्यांवर अत्यंत भेदक प्रकाश टाकला आहे. हम्म नेपोलियन हिल यांचे हे आउटविटिंग द डेव्हिल हे ते पुस्तक. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 1938 साली लिहिलेलं हे पुस्तक तब्बल 72 वर्ष जगापासून लपवून ठेवलं होतं. बापरे, 72 वर्ष. हो, लेखकाच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी ते प्रकाशित झालं. आणि ते लपवून ठेवण्यामागचं कारणही तितकंच गंभीर होतं. नक्कीच. या पुस्तकात मानवी मनाचे, आपल्या शिक्षण व्यवस्थेचे आणि समाजाचे असे काही कंगोरे उलगडले आहेत, जे पचवणे तत्कालीन समाजासाठी आणि खरं तर आजच्या समाजासाठी खूप कठीण आहे. लेखकाने या पुस्तकात थेट डेव्हिल म्हणजेच सैतानाची मुलाखत मांडली आहे. या कल्पनेतून त्यांनी मानवी मनातील गुंतागुंत स्पष्ट केली आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण या चर्चेत सैतान किंवा डेव्हिल असा उल्लेख करू, तेव्हा कृपया डोळ्यांसमोर शिंगे असलेलं, अंधारात लपलेलं कोणतंही भूत पिशाच्च आणू नका. हो, हे महत्वाचं आहे. आपण कोणत्याही अंधश्रद्धेवर बोलत नाही आहोत. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इथला डेव्हिल म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून ती आपल्याच मनातील नकारात्मक शक्ती आहे. ती आपली स्वतःची भीती आहे. भीती. उद्या माझ्याजवळ पैसे नसतील तर काय होईल, ही गरिबीची चिंता आहे. मला काही आजार तर होणार नाही भीती आहे. आणि समाज काय म्हणेल ही अपयशाची धास्ती. अगदी. हा असा एक अदृश्य शत्रू आहे, जो बाहेरच्या जगात नाही तर आपल्याच विचारांमध्ये वसलेला आहे. तो आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या क्षमतेनुसार जगण्यापासून रोखतो. तो आपल्या मनाचा ताबा घेतो. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हा डेव्हिल किंवा ही नकारात्मक शक्ती आपला ताबा नेमका घेते कसा? बरं. पुस्तकात या प्रक्रियेला ड्रिफ्टिंग म्हणजे ध्येयहीन भरकटणे असं म्हटलं आहे. आपण याचं एक सोपं उदाहरण घेऊया. नक्कीच. विचार करा, समुद्रात एक नाव आहे. त्या नावेला इंजिन नाही, सुकाणू नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला कुठे जायचंय हेच ठरलेलं नाहीये. आता काय होईल? ती भरकटत राहील. बरोबर. वाऱ्याचा झोत जसा येईल किंवा लाटा जशा ढकलतील तशी ती नाव भरकटत राहील. कधी ती किनाऱ्याला आदळेल तर कधी भर समुद्रात गोल गोल फिरत राहील. आपल्या आयुष्याचंही असंच काहीसं होत नाही का? जेव्हा आपण स्वतःचे विचार स्वतः करत नाही, तेव्हा आपण असेच दिशाहीन भरकटत असतो. या भरकटण्यामागे एक खूप मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. म्हणजे या पुस्तकातील संदर्भावरून खुद तो डेव्हिल अत्यंत गर्वाने कबूल करतो की जगातले तब्बल 98% लोक असेच भरकटत आयुष्य जगतात. 98%? बापरे. हो. फक्त 2% लोक असे असतात जे स्वतःचे विचार स्वतः करतात. आता प्रश्न हा आहे की हा डेव्हिल ही नकारात्मकता लोकांवर नियंत्रण कसं मिळवते? भीतीचा वापर करून. अगदी बरोबर. ती भीतीचा वापर करते. जेव्हा माणसाच्या मनात सतत भीती असते, तेव्हा त्याच्या मेंदूची
तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमताच नष्ट होते. तो विचारच करू शकत नाही. माणूस सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. तो फक्त आजचा दिवस कसा ढकलता येईल याचा विचार करू लागतो. आणि एकदा का माणसाने दूरदृष्टीने विचार करणं थांबवलं की तो आपोआप या भरकटणाऱ्या लोकांच्या गर्दीत सामील होतो. म्हणजे आपण स्वतःहून आपल्या विचारांचं सुकाणू त्या भीतीकडे सोपवतो. हे खूपच भयानक आहे, कारण निसर्गाने प्रत्येक जीवाला एका विशिष्ट नियमात बांधलं आहे. प्राणी, पक्षी हे निसर्गाच्या साच्यानुसार जगतात. पण माणूस हा निसर्गातील एकमेव असा जीव आहे ज्याला स्वतःचे विचार करण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची पूर्ण मुभा निसर्गाने दिली आहे. आपल्याला फ्री विल म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती मिळाली आहे. बरोबर. पण तरीही आपण इतरांच्या मतांवर, परिस्थितीवर आणि भीतीवर आपले निर्णय सोपवतो. कारण स्वतःचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याचे परिणाम स्वीकारणे यासाठी प्रचंड मानसिक धाडस लागते. ती एक थकवणारी प्रक्रिया असू शकते. नक्कीच, ती सोपी नसते. त्यापेक्षा प्रवाहाच्या दिशेने वाहून जाणे, समाज जसा जगतोय तसे जगणे हे खूप सोपे वाटते. पण हे सोपे वाटणारे जीवनच आपल्याला आतून पोखरत असते. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण सुरुवातीला हे भरकटणे आपल्याला जाणवत नाही जाणवत. आज मी व्यायाम केला नाही तर काय फरक पडतोय, आज मी अभ्यासाला किंवा महत्वाच्या कामाला वेळ न देता सोशल मीडियावर वेळ घालवला तर काय बिघडतंय, असं करत करत आपण सतत भरकटत राहतो. पण पुस्तकात एक अतिशय भयंकर संकल्पना मांडली आहे. एखादी वाईट सवय किंवा नकारात्मक विचार जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा ती सवय केवळ सवय राहत नाही, तर ती निसर्गाचीच एक प्रचंड मोठी शक्ती बनते. हे कसं शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला पुस्तकातील हायप्नॉटिक रिधम म्हणजेच संमोहन लय ही अत्यंत महत्वाची संकल्पना समजून घ्यावी लागेल. संमोहन लय. अच्छा. निसर्गाला प्रत्येक गोष्टीत एक लय हवी असते. निसर्ग पोकळी सहन करू शकत नाही. तुम्ही कधी नदीत किंवा समुद्रात तयार होणारा पाण्याचा भोवरा पाहिला आहे का? हो, तो गोल फिरणारा आणि सगळं काही स्वतःकडे खेचून घेणारा पाण्याचा प्रवाह. अगदी तोच. या भोवऱ्याची रचना खूप लक्षवेधी असते. सुरुवातीला जेव्हा कोणतीही वस्तू त्या पाण्याच्या प्रवाहात येते तेव्हा ती अगदी शांतपणे हळूहळू तरंगत असते. ती वस्तू भोवऱ्याचा अगदी कडेला असते. जर त्या क्षणी थोडासा जोर लावला तर तिथून बाहेर पडणे शक्य असते. म्हणजे सुरुवातीला कंट्रोल आपल्या हातात असतो. हो, पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर ती वस्तू हळूहळू गोल फिरू लागते आणि भोवऱ्याच्या केंद्रस्थानाकडे ओढली जाते. आणि एकदा का ती भोवऱ्याच्या अगदी केंद्रस्थानी पोहोचली की मग पाण्याचा वेग इतका प्रचंड असतो की ती फक्त गोल गोल फिरत राहते. बापरे. कितीही धडपड केली तरी ती बाहेर पडू शकत नाही. निसर्गाचा तो प्रचंड शक्तिशाली प्रवाह तिला कायमचा गिळंकृत करतो. म्हणजे सुरुवातीची छोटीशी सवय हा भोवऱ्याचा बाहेरचा भाग आहे. समजा एखाद्यानं रोज रात्री उशिरापर्यंत नको ते विचार करत बसण्याची सवय लावून घेतली. सुरुवातीला ती फक्त एक सवय असते. तो ठरवेल तेव्हा ती सवय मोडू शकतो. पण काळानुसार निसर्ग त्या सवयीला आपल्या हायप्नॉटिक रिधममध्ये ओढून घेतो आणि मग ती सवय एक कायमस्वरूपी लय बनते. तंतोतंत असेच घडते. निसर्गाला चांगले किंवा वाईट समजत नाही. तुम्ही जो विचार, जी कृती वारंवार कराल, निसर्ग तिला एक कायमस्वरूपी स्वरूप देतो. म्हणजे ती ऑटोमॅटिक होते. हो, तुम्ही न ठरवताही तुम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करू लागता. तुम्हाला आतून वाटत असतं की मला लवकर उठायचंय, पण तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही. खरंच, असं खूपदा होतं. कारण तुम्ही आता त्या संमोहन लयीत अडकलेले असता. हाच तो क्षण असतो जेव्हा तो डेव्हिल पूर्णपणे तुमच्या मनाचा ताबा घेतो. कारण आता तुम्ही स्वतः विचार करून कृती करत नसता, तर तुमची ती संमोहित करणारी लय तुमच्याकडून यांत्रिकपणे कृती करून घेत असते. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो, कारण आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या सवयीच्या भोवऱ्यात अडकलेलो आहोत. अगदी. पण एक मिनिट, इथे मला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जर हा हायप्नॉटिक रिधम निसर्गाचा नियम आहे आणि तो भोवरा इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला गिळंकृत करतो, तर मग ह्यातून बाहेर पडायचा मार्गच नाहीये का? आपण एकदा अडकलो की संपलं. आणि इथेच पुस्तकात एक असा मुद्दा आलाय जो मला अजिबात पटलेला नाही. कोणता मुद्दा? पुस्तकात असं म्हटलंय की अपयश किंवा मोठं संकट हे या भोवऱ्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग असू शकतं. लेखक त्याला आशीर्वाद म्हणतो, पण व्यवहारात हे कसं शक्य आहे? जेव्हा एखाद्या माणसाची नोकरी जाते किंवा एखादा विद्यार्थी महत्त्वाच्या परीक्षेत नापास होतो किंवा व्यवसायात अचानक मोठं आर्थिक नुकसान होतं, तेव्हा त्या माणसावर आभाळ कोसळलेलं असतं. बरोबर आहे तुमचं.
त्याच्यासाठी तो क्षण म्हणजे सर्वस्व गमावल्यासारखा असतो. असा भयंकर प्रसंग हा आशीर्वाद कसा असू शकतो हे कुणालाही पचायला खूप जड जाईल. तुमचा हा प्रतिवाद अगदी रास्त आहे आणि मानवी दृष्टिकोनातून विचार केला तर अपयश हे दुःखदायकच वाटतं, त्यात शंकाच नाही. हो ना. पण आपण इथे निसर्गाच्या नियमांची चर्चा करत आहोत. पुस्तकातील सर्वात मोठा आणि खऱ्या अर्थाने क्रांतिकारी धडा हाच आहे की प्रत्येक संकटात किंवा अपयशामध्ये एका समान फायद्याचं बीज लपलेलं असतं. समान फायद्याचं बीज. हो, सीड ऑफ ॲन इक्विव्हॅलंट ॲडव्हान्टेज. हे वाक्य नीट समजून घ्या. तिथे पूर्ण वाढलेलं यशाचं फळ किंवा झाड नसते, तर फक्त एक बीज असतं आणि ते बीज आपल्याला त्या ढिगाऱ्याखाली शोधावं लागतं. म्हणजे अपयश हे आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर त्या संमोहन लयीची साखळी तोडण्यासाठी येतं. पण ते काम कसं करतं? आपण पुन्हा त्या पाण्याच्या भवऱ्याकडे जाऊया. जेव्हा तुम्ही त्या नकारात्मक सवयींच्या भवऱ्यात वेगाने गोल गोल फिरत असता आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो, तेव्हा अचानक एखादा मोठा खडक त्या पाण्यात कोसळतो. अच्छा. ते पाणी, तो भवरा क्षणभरासाठी विस्कळीत होतो. तो खडक म्हणजे तुमच्या आयुष्यात आलेलं मोठं अपयश. त्या अपयशामुळे तुमच्या आयुष्याची ती ठराविक, चुकीची लय जोरदार धक्क्याने तुटते. म्हणजे ती चेन तुटते. अगदी बरोबर. तुम्हाला वेदना होतात कारण तुमचा प्रवाह थांबलेला असतो. पण या विस्कळीतपणातच तुमची खरी सुटका दडलेली असते. जेव्हा सवयींचा तो भोवरा तुटतो तेव्हाच तुम्हाला नव्याने पोहण्याची, दिशा बदलण्याची आणि बाहेर पडण्याची संधी मिळते. हा विचार खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे अपयशाच्या वेळी होणाऱ्या वेदना या खरं तर तो जुना भोरा तुटण्याच्या वेदना असतात. एक्झॅक्टली. आपण त्या खडकाला शाप देतो, पण खरं तर त्या खडकानेच आपल्याला बाहेर काढलेलं असतं. पुस्तकात थॉमस एडिसन यांचं जे उदाहरण दिलंय ते इथे अगदी चपखल बसतं. हो, एडिसनचं उदाहरण खूप प्रेरक आहे. त्यांनी विजेचा बल्ब शोधताना हजारो वेळा अपयश पचवलं. जर ते भरकटणारे असते तर त्यांनी पहिल्या 100 अपयशानंतरच तो भोरा आपला नियती मानून प्रयत्न सोडून दिले असते. पण एडिसन नॉन ड्रिफ्टर होते. जे लोक स्वतःचे विचार स्वतः करतात ते अपयशाचा सामना करताना अधिक आक्रमकपणे लढतात. त्यांनी त्या हजारो अपयशांना यशाची पायरी बनवले. प्रत्येक अपयश त्यांच्यासाठी एक नवीन मार्ग शोधण्याचा धडा होता. ते परिस्थितीच्या आहारी गेले नाहीत. पण मग प्रश्न उडतो की आपण ह्या हायप्नॉटिक रिधममधून बाहेर पडलो किंवा आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण नॉन ड्रिफ्टर कसं बनायचं? बरोबर. पुन्हा त्या भोवऱ्यातनं अडकण्यासाठी काय करायचं? कारण आपण पुन्हा जुन्याच सवयींकडे वळण्याची शक्यता खूप जास्त असते. या प्रश्नाचं उत्तर नेपोलियन हिल यांनी अत्यंत सविस्तर दिले आहे. या संमोहन लयीतून कायमचे बाहेर पडण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी मानवी स्वातंत्र्याचे 7 अत्यंत प्रभावी नियम सांगितले आहेत. 7 नियम? हो. हे नियम म्हणजे त्या डेव्हिलच्या कचाट्यातून स्वतःला कायमचे मुक्त करण्याची किल्ली आहे. आपण त्यातील काही मुख्य नियमांवर नक्कीच प्रकाश टाकायला हवा. कारण हे नियम ऐकायला सोपे वाटत असले तरी त्यांचे प्रत्यक्ष आयुष्यातील परिणाम खूप मोठे आहेत. नक्कीच. या 7 नियमांपैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे निश्चित ध्येय, डेफिनिटनेस ऑफ पर्पज. तुमच्या आयुष्याला एक निश्चित दिशा हवी. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला सकाळी उठून नक्की काय साध्य करायचं आहे, तेव्हा तुमच्या नावेला एक शक्तिशाली इंजिन मिळते. ध्येय असलेले लोक वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून नसतात. ते स्वतःचा रस्ता स्वतः बनवतात. अगदी. जगातील कोणतीही भीती, कोणतीही चिंता त्यांना भरकटवू शकत नाही, कारण त्यांचे लक्ष त्यांच्या ध्येयावर केंद्रित असते. आणि या ध्येयाच्या प्रवासात जो दुसरा नियम पुस्तकात सांगितला आहे तो म्हणजे स्वयंशिस्त. हे वाचताना मला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. कोणती? आपण नेहमी जगाला, परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतो. पण जो माणूस स्वतःवर, स्वतःच्या रागावर, स्वतःच्या भुकेवर आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो बाह्य जगावर कधीच नियंत्रण मिळवू शकत नाही. स्वयंशिस्त म्हणजे स्वतःच्या मेंदूचा ताबा स्वतःकडे ठेवणे. आणि ही स्वयंशिस्त टिकून ठेवण्यासाठी तिसरा नियम खूप महत्वाचा ठरतो. योग्य संगत आणि सावधगिरी. आपण कोणासोबत राहतो, आपले मित्र कोण आहेत, आपण दिवसभर कोणते विचार ऐकतो किंवा वाचतो यावर आपली मानसिकता घडत असते. हो, संगत खूप मॅटर करते. जर तुम्ही नकारात्मक लोकांच्या संगतीत असाल तर तुम्ही कितीही सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्ही त्यांच्या भोवऱ्यात खेचले जाल. आणि सावधगिरी म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार न करण्याची जी घाई आपल्याला असते ती टाळणे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती आपल्या ध्येयाशी सुसंगत आहे की नाही हे तपासून पाहणे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय
हे सर्व नियम ऐकताना असं वाटतं की आपण स्वतःला एक मजबूत तटबंदी उभी करत आहोत. पण मला इथे एका विशेष प्रकरणाबद्दल बोलायचंय. हा, तो सिक्रेट चॅप्टर. फायनाईट इंटेलिजन्स किंवा अनंत प्रज्ञा म्हणतात, त्याच्याशी झालेला संवाद मांडलाय. हे प्रकरण या संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे. कारण भौतिक यश, पैसा, शिस्त या सगळ्या गोष्टी मिळवूनही माणूस आतून रिकामा असू शकतो. अगदी तेच. हिल यांनी यात स्पष्ट केलंय की खऱ्या आनंदासाठी आणि भीतीवर कायमचा विजय मिळवण्यासाठी फक्त स्वतःसाठी जगून चालत नाही. जेव्हा आपण फक्त स्वतःच्या यशाचा, स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, तेव्हा तिथे भीतीला जन्म घेण्यास जागा मिळते. माझे पैसे गेले तर, माझी नोकरी गेली तर, हा मी आणि माझे यातूनच तो डेव्हिल मोठा होतो. बरोबर. पण जेव्हा आपण स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांच्या भल्यासाठी लोकोपयोगी कामात स्वतःला झोकून देतो, तेव्हा चमत्कार घडतो. यामागील मानसशास्त्र खूप अद्भुत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इतरांची सेवा करता, जेव्हा तुमचे ज्ञान, तुमची संपत्ती समाजासाठी वापरता, तेव्हा तुमच्या मनातील स्वार्थ नष्ट होतो. आणि जिथे स्वार्थ नसतो तिथे भीती टिकूच शकत नाही. एक्झॅक्टली. जेव्हा भीती नष्ट होते तेव्हा तो मनातील डेव्हिल कायमचा संपतो. सेवा आणि ज्ञान वाटण्यानेच खऱ्या अर्थाने ती नकारात्मक संमोहन लय कायमस्वरूपी सकारात्मकतेत आणि शांततेत बदलू शकते. तुम्ही निसर्गाच्या शक्तीला स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी वापरू लागता. हा विचार खरोखरच खूप खोल आणि मनाला शांत करणारा आहे. श्रोते हो, आता आपण आजच्या या सखोल चर्चेच्या एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला काही क्षण थांबून स्वतःच्या आत डोकावण्याची विनंती करणार आहे. आपण या धावपळीच्या जगात स्वतःशीच संवाद साधायला निसरून गेलो आहोत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. हे प्रश्न सोपे नाहीयेत, पण त्याची उत्तरे तुम्हाला स्वतःलाच द्यायची आहेत. नक्कीच. आपण खरोखर स्वतःच्या मनाचे मालक आहोत की कोणती तरी अदृश्य भीती, समाजाची चिंता आपल्याकडून आपले निर्णय घेत आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जरा विचार करा, आपल्या आयुष्यात असा कोणता सवयींचा भोवरा आहे ज्यात आपण रोज न चुकता अडकतोय, आपली ऊर्जा वाया घालवतोय आणि त्यातून बाहेर पडायची साधी धडपडही करत नाही आहोत. जेव्हा आयुष्यात एखादा अपयश येतं तेव्हा आपण त्याकडे सर्व काही संपलं असा शेवट मानून पाहतो की ती एक जुनी, चुकीची लय तोडून नव्याने सुरुवात करण्याची निसर्गाने दिलेली संधी मानतो? आपण त्या खडकाखाली लपलेले फायद्याचे बीज शोधण्याचा प्रयत्न करतो का? होय. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आज या क्षणी तुमचे विचार तुम्हाला घडवत आहेत की बिघडवत आहेत? हे प्रश्न खरोखरच अंतर्मुख करणारे आहेत. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे हाच खऱ्या स्वातंत्र्याकडचा पहिला प्रवास आहे. नक्कीच. श्रोतेहो, हे ऐकताना जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की मी हरवलो आहे, माझं आयुष्य भरकटत चाललं आहे किंवा मी माझ्या वेळेचा आणि क्षमतेचा योग्य वापर करत नाहीये, तर लक्षात ठेवा, ही खूप सामान्य गोष्ट आहे. हो, आपण सगळेच कधी ना कधी त्या परिस्थितीतून जातो. पण सर्वात मोठा आशेचा किरण हा आहे की आत्ता अगदी याच क्षणी तुम्ही तुमच्या विचारांची दिशा बदलू शकता. तुम्हाला भूतकाळातील चुकांचं किंवा अपयशाचं ओझं वाहण्याची कोणतीही गरज नाहीये. काल काय झालं ते विसरून जा. अगदी ती नकारात्मक संमोहन लय तुम्ही तुमच्या एका ठाम निर्णयाने, एका निश्चित ध्येयाने आत्ता तोडू शकता. या सर्व प्रवासावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचा निष्कर्षही मिळतो. पुस्तकाच्या शेवटी एक खूप सुंदर आणि कठोर सत्य मांडले आहे. आयुष्य हा एक कठोर शिक्षक आहे. एकतर तुम्ही त्यावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य करेल. मध्यमार्ग नसतो. बापरे, खूपच प्रभावी आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण तटस्थ राहू शकतो. पण निसर्गाच्या नियमात तटस्थ राहणे म्हणजेच परिस्थितीच्या हवाली होणे, म्हणजेच भरकटणे. तुम्हाला तुमची बाजू निवडावीच लागेल. किती खरं आणि अंगावर काटा आणणारा विचार आहे हा. श्रोते हो, आजचा हा प्रवास संपवताना मी तुमच्यासाठी एक शेवटचा विचार सोडून जातोय. आपण नेहमी वाईट परिस्थितीला, दुर्दैवाला किंवा बाहेरील लोकांना आपल्या दुःखासाठी दोष देतो. पण कदाचित खरा सैतान किंवा खऱ्या अडचणी या बाहेरच्या जगात नसून आपल्यास न तपासलेल्या सवयींच्या, आपल्याच नकारात्मक विचारांच्या अंधाड्या कोपऱ्यात लपलेल्या आहेत. तेव्हा आजच थोडा वेळ काढा आणि आपल्या मनाचा आरसा स्वच्छ पुसून पहा. तिथे लपलेली भीती ओळखा आणि तिला प्रकाशात बाहेर काढा. कारण जोपर्यंत आपण स्वतःच्या भीतीचा डोळ्यात डोळे घालून सामना करत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने जगण्यास सुरुवातच करत नाही. भीती ही अंधारासारखी असते. ती फक्त तोपर्यंतच असते जोपर्यंत तिथे ज्ञानाचा आणि धैर्याचा प्रकाश नसतो. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा,
भीतीपासून पळून जाण्यात कोणतीही जादू नाही, तर एक निश्चित ध्येय घेऊन, स्वतःवर ठाम विश्वास ठेवून, त्या भीतीच्या छाताळावर पाय रोवून निर्भयपणे पुढे जाण्यातच आयुष्याची खरी जादू आहे. आजची सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. नक्कीच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.